नीटला. हा, as meter bridge null point is obtained L centimeter from left. मी पहिलं रीडिंग दिलंय, मीटर ब्रिजचा लेफ्टला बॅलन्सिंग पॉइंट एल आहे. आता दुसऱ्या केसमध्ये मीटर ब्रिज रिप्लेस बाय वायर ऑफ सेम मटेरियल. ओके, देन नल पॉइंट ऑप्टेन विचारलाय. सर मीटर ब्रिजचा तुम्ही फॉर्म्युला जर बघितला तर तो फॉर्म्युला काय असतोय, एक्स म्हणजे अननोन रेजिस्टन्स ऑफ लेफ्ट गॅप, नोन रेजिस्टन्स ऑफ राईट गॅप, लेफ्ट गॅप, राईट गॅप, बरोबर, इज इक्वल लेंथ ऑफ लेफ्ट गॅप डिवाइड बाय लेंथ ऑफ राईट गॅप, बरोबर आहे ना. मग इथं ऍक्च्युअली असतोय रेजिस्टन्स ऑफ लेफ्ट गॅप and resistance of right gap of that wire. But resistance formula काय आहे, रो एल बाय ए. आपण युनिफॉर्म सेक्शनची वायर यूज करतोय, त्यामुळे रो अँड ए कॉन्स्टंट असतं. हा रेजिस्टन्स फक्त लेंथ वर डिपेंड आहे, त्यामुळे इथं आपण लेंथ घेत असतो. इज इट राईट. आणि हा प्रॉब्लेम मध्ये काय म्हटलंय, वायरचा एरिया चेंज झालाय, वायरचा फक्त एरिया चेंज झालाय, त्यामुळं नो इफेक्ट ऑन व्हॉट, रेजिस्टन्स चेंज होईल बट ए दोन्हीला सेम असतं. न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर मधलं ए काय होणार, कॅन्सल होणार, त्यामुळे रीडिंग मध्ये काय चेंज होणार नाही. इवन वी चेंज वायर ऑफ मोर क्रॉस सेक्शन एरिया ऑर लेस, त्यामुळे ऑप्शन इज व्हॉट, बी, नो चेंज इन रीडिंग. इज इट क्लिअर. त्यानंतर 38 बघा.